नाही. ओके, सो आपला टॉपिक चालू होता, ठीक आहे, जावास्क्रिप्ट कंडिशन. आपलं इंट्रोडक्शन झालं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक कुठे होतो, इफ एल्स पर्यंत आलो होतो, ठीक आहे, एल्स इफ पर्यंत आलो होतो आपण कदाचित, किंवा ठीक आहे. आपण एकदा परत इंट्रोडक्शन देतो आणि त्याच्यानंतर इफ एल्स पासून आपण कंटिन्यू करू, ठीक आहे. या चौथ्यापासून तर लास्ट तुमचा असेल, ठीक आहे, आज नेस्टेड इफ किंवा नेस्टेड इफ आणि स्विच स्टेटमेंट, ठीक आहे. हे मी परत एकदा घेतो, तिने हे मागच्या लेक्चरला केलं होतं आपण, तर मी परत एकदा इफ एल्स पासून, ठीक आहे, तर एल्स इफ आणि नेस्टेड इफ आपण हे परत आज मी तुम्हाला सांगेल, कारण की मागच्या लेक्चरला भरपूर लोक लेट जॉईन झाले होते आणि त्यामुळे आपण परत स्टार्ट करू, ठीक आहे. सो सर्वात आधी इंट्रोडक्शन घेऊ कंडिशनचं काय असतं, त्याच्यानंतर मी शॉर्टमध्ये, ठीक आहे, ज्या आपलं इफ झालंय, ठीक आहे, ते एक्सप्लेन करेन, नंतर इफ एल्स आणि बाकीचा पार्ट एक्सप्लेन करेल. सो ठीक आहे, ठीक आहे, व्हॉट इज कंडिशन, ठीक आहे. कंडिशन इज अ क्वेश्चन टू अवर कोड दॅट वी कॅन आन्सर विथ ट्रू ऑर फॉल्स बेस्ड ऑन द आन्सर इन अवर प्रोग्राम डिसाइड विच कोड, ठीक आहे. आपण शॉर्टमध्ये बघितलो ते कंडिशनचा यूज काय असतो, आपला प्रोग्राम जो असतो, ठीक आहे, तो काय करत असतो, डिसिजन घेत असतो बेस्ड ऑन, ठीक आहे, बेस्ड ऑन कसला एक कंडिशनवरती, की हा कोड रन व्हायला पाहिजे, की हा म्हणजे जसं आपण इफ एल्स बघितलं होतं, ठीक आहे. काय जर ट्रू असेल तर हा कोड रन व्हायला पाहिजे, आणि फॉल्स असेल तर हा कोड म्हणजे एल्सचा कोड जो असेल तो आपल्याला रन व्हायला पाहिजे, ठीक आहे. हे काय करतो, आपला प्रोग्राम जो असेल तो काय करतो, एका कंडिशनचा बेसवर, कसला आहे, कंडिशनच्या बेसवर रन होतो, ठीक आहे, एक्झिक्यूट होतो. ही कंडिशन ट्रू असली तर हा कोड रन होईल, ही फॉल्स असली तर हा कोड रन होईल. हे कोण काम करतं आपल्यासाठी, हे काम करतं आपल्यासाठी कंडिशन, ठीक आहे. सिंपल डेफिनेशन काय, कंडिशन इज अ स्टेटमेंट दॅट चेक्स समथिंग अँड लेट्स प्रोग्राम मेक डिसिजन, ठीक आहे. हिच डेफिनेशन मी आता एक्सप्लेन करतो तुम्हाला. काय कंडिशन काय, स्टेटमेंट दॅट चेक्स समथिंग दॅट लेट्स द प्रोग्राम मेक डिसिजन, ठीक आहे. एक स्टेटमेंट आहे ते तुमचा, ठीक आहे, प्रोग्रामसाठी काय करते, डिसिजन मेक करते, ठीक आहे. चेक समथिंग अँड लेट्स द प्रोग्राम मेक डिसिजन, याच्याने काय, या स्टेटमेंटने, हा जो पर्टिक्युलर स्टेटमेंट असेल, ठीक आहे, तुमचा म्हणजे इफ आपण ब्लॉक लिहितो बरोबर, तो काय करणार आहे, तुमच्या प्रोग्रामला डिसिजन घ्यायला मदत करणार आहे, की कोणत्या डिसिजनवरती तो कोड, तुमचा जो कोड असेल तो रन व्हायला पाहिजे. ओके, सो रिअल लाईफ एक्झाम्पल आपण बघितलं होतं, ठीक आहे. सो इफ इट्स रेनिंग टेक अम्ब्रेला, अदरवाइज डू नॉट टेक वन. एक्झाम्पल काय, एक आहे इफ एक स्टेटमेंट लिहिलं त्यांनी, जर रेनिंग असेल तर काय येऊन जा अम्ब्रेला, ठीक आहे, सोबत येऊन जा, नाही तर काय डू नॉट टेक वन म्हणजे नको म्हणतो. सो याच प्रकारे आपण जे रिअल लाईफ एक्झाम्पल असतात ते आपण डिसिजन घेतो, ठीक आहे. त्याच प्रकारे आपण इथे कोडिंगमध्ये पण आपल्या जर डिसिजन घ्यायचे असतील, ठीक आहे, बेस्ड ऑन पर्टिक्युलर कंडिशन, आपल्यासाठी कंडिशन म्हणून एक कॉन्सेप्ट असतं, ठीक आहे, प्रोग्रामिंगमध्ये, त्याच्यामध्ये आपल्या डिफरंट कंडिशन, ठीक आहे, स्टेटमेंट असं इफ एल्स. सो हे कसलं एक्झाम्पल झालं, इफचं झालं, ठीक आहे. इथे काय केलं त्यांनी, एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, ठीक आहे, इज रेनिंग, आणि त्याला काय केलं, ट्रू केलं. ही कंडिशन काय होती, ट्रू वाली कंडिशन होती, म्हणजे काय, पाऊस पडतोय आता. त्याच्यानंतर काय केलं, जर यस जर ट्रू असेल तर काय बोलले ते, टेक अम्ब्रेला, अदरवाईज काय असलं असते ते, इथे जर फॉल्स राहिलं असतं त्यांनी काय टाकलं असेल ते एल्स स्टेटमेंट टाकलं असतं बरोबर, त्यानुसार कोड एक्झिक्यूट केला असता. पण इथे फक्त एक्झाम्पलच घेतलं होतं इफचं, कारण की इफ कधी एक्झिक्यूट होतो, जर कंडिशन ट्रू राहिली तेव्हाच इफ जो असतो तो एक्झिक्यूट होत असतो, कधी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. इफचं काम जेव्हाच येतं जेव्हा कंडिशन ट्रू असते तेव्हा. सो ठीक आहे, आपला पुढचा टॉपिक होता व्हाय डू वी नीड, ठीक आहे, कंडिशन. ठीक आहे, तो पहिला काय पॉईंट होता त्याच्यात, ठीक आहे, टू मेक डिसिजन, ठीक आहे, इफ चेकिंग स्टुडंट पास और फेल. एक रिअल लाईक एक्झाम्पल घेतलं की स्टुडंट पास आहे की फेल आहे, त्याच्यासाठी काय करतो आपण, म्हणजे डिसिजन मेक करण्यासाठी काय करतो आपण, कंडिशन यूज करतो, ठीक आहे. रिस्पॉन्ड डिफरंटली जेव्हा काय अर्थ होतो, युजर इनपुट आणि डेटावर, म्हणजे युजरने, ठीक आहे, जर चुकीचा पासवर्ड टाकला तर आपण काय करू, रिस्पॉन्ड डिफरंटली करू, आणि करेक्ट पासवर्ड टाकला तर काय करू, रिस्पॉन्ड जो असेल तो डिफरंट. म्हणजे जर पासवर्ड करेक्ट आहे, ठीक आहे, पासवर्ड करेक्ट आहे तर आपण काय करू,
की मेसेज दाखवतो आपण जसा वेगळ्या ॲपमध्ये की सक्सेसफुल नावाचा, ठीक आहे. आणि जर पासवर्ड इनकरेक्ट आहे तर आपण काय करतो, त्याला मेसेज दाखवतो की इनकरेक्ट पासवर्ड. हे कशाने होतं आहे, कंडिशनने होतं, ठीक आहे. तर जसे आपण कंडिशन टाकू त्या प्रकारे आपण रिस्पॉन्ड डिफरंट म्हणजे युजरच्या इनपुटवरती आपण किंवा डेटावरती आपण त्याला डिसिजन घेऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं काय, कंट्रोल द फ्लो ऑफ, ठीक आहे, फ्लो ऑफ द प्रोग्राम, स्किप सम कोड ऑर रन अदर कोड इन्स्टेड. म्हणजे काय, जर एल स्टेटमेंट राहिलं म्हणजे कंडिशन टू राहिले तर काय होईल, इफचाच कोड रन होईल, बरोबर. नाही काय होतं, एल्सचा जो कोड असेल, ठीक आहे, एल्स ब्लॉकमध्ये जेवढा कोड असेल तो करून जाईल, तो स्किप होऊन जाईल. इफचा कोड जेवढा असेल तो एक्झिक्यूट होईल, ठीक आहे. ऑर रन अदर कोड इन्स्टेड, म्हणजे हेच बोलले की एक तर हे रन कर, ठीक आहे, इफ किंवा एल्स. तो याचा कशासाठी यूज होतो आपल्याला, कंडिशनचा कंट्रोल द फ्लो ऑफ प्रोग्राम, सो कीप सम कोड आणि रन अदर कोड असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणतं, हँडल रिअल वर्ल्ड लॉजिक, ठीक आहे, लाईक चेकिंग एज, प्राइस, लॉग इन अँड डिटेल्स. आता हे बी आपण आधी डिस्कस केलंय, जर रिअल वर्ल्ड लॉजिक राहतं, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं, ठीक आहे, याचं कोणता होता, वोटरचा एक एक्झाम्पल घेतलं होतं, ठीक आहे, आपण एक्सरसाइज मध्ये. त्याच्यात हे सॉल्व्ह केलं होतं की जर त्याची एज ग्रेटर दॅन 18 असेल, बरोबर, एज ग्रेटर दॅन 18 असेल तर आपण काय करत होतो, त्याला पास करत होतो, म्हणजे तो करू शकतो. नाही तर काय करतो आपण, एल्स मध्ये काय लिहित होतो की याचा हा, ठीक आहे, व्हॅलिड वोटरने, ठीक आहे, ह्या प्रकारे आपण कोड केला. तसं आपण प्राइसचं बघितलं होतं, प्राइस कम्पेअर केली होती की करंट प्रिव्हियस प्राइसने आपण बघत होतो की आता करंट जी प्राइस आहे, ठीक आहे, ती प्रिव्हियस पेक्षा जास्त राहिलं, आपण काय दाखवत होतो की प्रोजेक्ट आहे ते आहे एक्सपेन्सिव्ह. सो हे लॉजिक, हे जास्त रिअल वर्ल्ड लॉजिक राहतं, ते आपण हँडल करू शकतो कशाने, तर आपल्या कंडिशन्सने. ते एक्झाम्पल दिले आहे त्यांनी अजून, ठीक आहे. एक लॉग इनचे याच्यात काय होईल, एक पासवर्ड व्हेरिएबल घेतलाय, ठीक आहे, त्यांनी. त्याच्यात काय केलं, एक पासवर्ड स्टोअर केला, कोणता, ABC. आणि इथे कंडिशन टाकली, ठीक आहे, इफ नावाची. हे स्टेटमेंट लिहिलं त्यांनी, इफ ब्रॅकेटमध्ये हा पासवर्ड. आता हे मी एक्सप्लेन केले, याच्याने काय होते, ही जी व्हॅल्यू असते ती याच्यात कसा स्टोअर होते, याच्यात, ठीक आहे. या व्हेरिएबलने मध्ये बोललो ते एक बॉक्स बनेल, बॉक्सला नाव येईल, ठीक आहे, व्हेरिएबलचं. त्या बॉक्समध्ये त्याची व्हॅल्यू राहील, ठीक आहे. जशी की ही आता व्हॅल्यू कोणती राहील या बॉक्समध्ये, ABC 1 2 3, ठीक आहे. ह्या बॉक्समध्ये ही व्हॅल्यू राहील. मग काय करेल, हा पासवर्ड आणि याला चेक केलं, ठीक आहे. आता त्यांनी 3 असाइन ऑपरेटर यूज केले. याचा काय, स्ट्रिक ऑपरेटर म्हणजे काय, हा डेटा टाइप बी चेक करेल आणि व्हॅल्यू पण चेक करेल, बरोबर. सो एला आणि एला हा मॅच करेल. आता हे दोन्ही मॅच होत असले तर काय बोलू, लॉग इन सक्सेसफुल. एल्स काय असू, रॉंग पासवर्ड, ठीक आहे. जे की हे एक्झाम्पल होते, रिस्पॉन्ड डिफरंटली. त्यांनी काय केलं, जसा पासवर्ड सक्सेसफुल झाला जसं काय बोलले, अरे लॉग इन सक्सेसफुल आहे, हा मेसेज दाखवला. आणि नसेल तर काय दाखवलं, पासवर्ड आहे तो तुम्ही रॉंग एंटर केलाय. या प्रकारे या एक्झाम्पल मध्ये, ठीक आहे. सर्वात आधी हे झाली रिस्पॉन्ड डिफरंटली, डिसिजन मेक केला आपण, ठीक आहे. की स्टुडंट म्हणजे पासवर्ड करेक्ट असला तर पुढे असं येऊ शकतं की तुम्ही त्याला रिडायरेक्ट, ठीक आहे, रिडायरेक्ट करायचं. ओके, सो म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इथून त्याला डॅशबोर्डला बी रिडायरेक्ट करू शकता किंवा त्याला परत लॉग इन पेजला रिडायरेक्ट करू शकतो. हे काय झालं आपला डिसिजन मेक. त्याच्यानंतर कोणता झाला दुसरा पार्ट, रिस्पॉन्ड डिफरंटली. आता तिसरा कोणता आपला, कंट्रोल द फ्लो, ठीक आहे. फ्लो म्हणजे कसं काय, आता जर पासवर्ड, ठीक आहे, करेक्ट असला तर काय होईल, हा कोड एक्झिक्यूट होईल, बरोबर. आणि हा जो असेल तो काय होईल, तो एक्झिक्यूट नाही होणार. याच्याने काय होतो, स्किप सम कोड, हा कोड कळला, स्किप होईल, फक्त हाच एक्झिक्यूट होईल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर रिअल वर्ल्ड लॉजिक आपण बघितलं, जर तुम्ही एक ऍप्लिकेशन बघून, ठीक आहे, त्याच्यात तुम्ही काय करणार, युजरचा पासवर्ड घेऊन तुमच्या डेटाबेसमध्ये जो पासवर्ड असेल त्याच्याशी कम्पेअर करून युजरला दाखवणार की पासवर्ड त्याचं करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. ओके, सो हा एक आपला यूज केसेस होतं, ठीक आहे, स्टेटमेंटचे. त्याच्यानंतर, ठीक आहे, पुढचा कोणता आहे, इफ स्टेटमेंट. ठीक आहे, पुढचा कोणता आहे, द इफ स्टेटमेंट, ठीक आहे. त्याचा काय यूज असतो, द इफ स्टेटमेंट
runs a block of code only if condition inside parenthesis is true. ठीक आहे, कधी लक्षात ठेवायचं काय, इफ कधी इफचा यूज काय असतो, जेव्हा कंडिशन ट्रू असले तेव्हाच. ठीक आहे, इफ कंडिशन इज फॉल्स, ठीक आहे, इफ कंडिशन इज फॉल्स, ठीक आहे, द कोड इज साइड, ठीक आहे, इज सिम्पली स्किप. म्हणजे काय होईल, ही जर कंडिशन, ठीक आहे, आता एक पुढे करू आपण, मी परत एक्सप्लेन करतोच आहे. तर आता मी बोललो, ठीक आहे, इफ काय बोललो आपण, जर कंडिशन, ठीक आहे, ट्रू राहिली तेव्हाच काय होईल, तो एक्झिक्यूट होईल. एक्झिक्यूट जेव्हा ट्रू असेल तेव्हा. ठीक आहे, आता मी एक ठीक आहे, एक लेट एज घेऊ 20 आणि इथे चेक करू फक्त इफ, ठीक आहे, एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 85, कन्सोल डॉट लॉग आपण घेऊ एज घेऊ आपण. ठीक आहे, फक्त एज प्रिंट करू त्याच्याने. जर मी याला आता जर, ठीक आहे, रन केला तर काय होईल, आता काय होतंय, आपल्याला आउटपुट मध्ये काय होतंय का, काहीच प्रिंट होत नाही. का बरी, कंडिशन आपले काय होते आता फॉल्स. आपण काय चेक करतोय, 85 पेक्षा, 85 किंवा त्याच्यापेक्षा आपलं एज ग्रेटर आहे का नाही. आपलं एज किती आहे, 20 आहे. तर हे काय होईल, हा फॉल्स जो कोड आहे, ठीक आहे, हा काय करेल, हा स्किप करून देईल इफ स्टेटमेंट. हा कोड एक्झिक्यूट कोणता करेल, फक्त ट्रू वाला. ठीक आहे, हा एक्झिक्यूट कोणता करेल, फक्त ट्रू वाला कोड असेल तोच एक्झिक्यूट करेल इफ स्टेटमेंट. हे कधी लक्षात ठेवायचं. आता मी आलो इथे, इथे टाकतो फक्त 15. आता काय होईल, आता चेक करू आपण. ठीक आहे, आता आला आपला प्रिंट. म्हणजे आपला कोड काय झाला, याच्यामधल्या ब्लॉक मधला कोड हा एक्झिक्यूट होऊन गेला. कसं काय, ही कंडिशन काय झाली, आता ट्रू झाली. 15 किंवा 15 पेक्षा जास्त आपली एज आहे ना, तर इथे काय होईल, ही कंडिशन ट्रू होऊन जाईल. ठीक आहे, कारण आपण एज किती घेतले, आता 20 घेतले ना आपण. 15 पेक्षा चेक करतो की 15 किंवा 15 पेक्षा ग्रेटर आहे की नाही. त्यामुळे कंडिशन झाली ट्रू आणि आपल्याला काय प्रिंट झाला, आता तिथे एज आपल्यासाठी प्रिंट होऊन आले. ओके, सो सेम हा यूज असतो आपला इफ कंडिशनचा. जसे की इफ कंडिशन रन्स ब्लॉक कोड ओनली इफ द कंडिशन इनसाइड पॅरेंथेसिस. ठीक आहे, म्हणजे काय, ती कंडिशन इनसाइड द पॅरेंथेसिस, ह्या पॅरेंथेसिस मधल्या, ठीक आहे, जी कंडिशन आहे. पॅरेंथेसिस कशाला म्हणतात, याला म्हणतात. ठीक आहे, याला पॅरेंथेसिस म्हणतात. याच्यात आपण कंडिशन लिहितो, जसे की मी आता लिहिली एज इक्वल टू 18. ठीक आहे, ही जर ट्रू असली, ही जर ट्रू असली तरच काय होईल, याच्यामधला जो कोड असेल, ठीक आहे, हा पूर्ण एक्झिक्यूट होईल, नाही तर नाही होणार. सो या प्रकारे आपण इफचा यूज करत असतो. ठीक आहे, याचं एक्झाम्पल आपण बघितलंय काल, म्हणजे मागच्या लेक्चरला सर्व. ठीक, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं इफ एल्स स्टेटमेंट. आता इफ एल्सचा काय अर्थ होतो, ते डेफिनेशन मध्ये काय म्हणतात, समटाइम वी वॉन्ट टू रन कोड ऑफ रन वन ब्लॉक ऑफ कोड इफ कंडिशन इज ट्रू. आतापर्यंत आपण काय बघितलं होतं, इफ साठी काय होतं, फक्त कंडिशन ट्रू असली तर तेव्हाच रन होतो. पण जेव्हा कंडिशन फॉल्स असेल, ठीक आहे, प्रत्येक वेळी कंडिशन ट्रू नाही राहू शकत. मग जेव्हा कंडिशन फॉल्स होते, आपल्याला काय यूज करावा लागतो, एल्स. ठीक आहे, दिस इज डुईंग युजिंग इफ एल्स. ठीक आहे, अँड अ डिफरंट ब्लॉक इफ इट्स फॉल्स. ठीक आहे, ट्रूला काय असतो इफ, अँड अ डिफरंट ब्लॉक इफ इट इज फॉल्स. सो हे कशाने अचीव करू शकतो आपण, इफ एल्स ने. सो बेसिक सिंटॅक्स काय त्याचा, सर्वात आधी इफ पॅरेंथेसिस कंडिशन, ठीक आहे, ट्रू असली तर हा रन होईल, नाही तर एल्स असली तर, फॉल्स असली तर हा कोड रन होईल. सो सिंपल इफ. सिंटॅक्स काय म्हणतात ते, सिंटॅक्स कसं आहे त्याचं, सिंटॅक्स इफ, ठीक आहे, पॅरेंथेसिस, याच्यात कंडिशन, ठीक आहे,
कर्ली ब्रॅसेस ओपन आणि क्लोज आणि नंतर एल्स कीवर्ड परत, त्याच्यानंतर इथे तुमचा जो कोड असेल तो. आता आपण जर एक्झाम्पल बघितलं, आपण हेच एक्झाम्पल परत, इथे काय होतं आपल्यासाठी, आपली कंडिशन इथे फॉल्स, आता ट्रू होत होती बरोबर. आपण काय करू, हिला आधी फॉल्स करू. ठीक आहे, इथे येऊ परत, इथे चेक करू. आता काय प्रिंट होईल का, तर काहीच प्रिंट नाही होणार बरोबर. केलं, इथे आपल्याला प्रिंट होताना काहीच दिसत नाही, पण आपल्याला प्रिंट करायचं तर आपण काय करू, एल्स, आता कोणता कोड एक्झिक्यूट होईल, फॉल्स वाला. ठीक आहे, आपण इथे टाकू रॉंग एज. आता काय होईल, काय प्रिंट झालं आपल्यासाठी, रॉंग एज प्रिंट झालं. कसं काय, आता प्रिंट काय होते, जेव्हा कंडिशन फॉल्स होते तेव्हा हा ब्लॉक जो आहे तो एक्झिक्यूट होतो. ठीक आहे, ट्रू होते तर कोणता एक्झिक्यूट होतो, हा एक्झिक्यूट होतो बरोबर. ट्रूला इफ एक्झिक्यूट येईल आणि एल्स कधी एक्झिक्यूट येईल, जेव्हा कंडिशन फॉल्स होईल तेव्हा. सो हा यूज झाला तुमचा इफ. सर्वात आधी आपण बघितलं इफ, ते इफ. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं इफ एल्स. इफ म्हणजे काय, जर कंडिशन ट्रू असली तेव्हा त्याचा ब्लॉक मधला कोड रन होईल, आणि इफ एल्स काय असते, जर कंडिशन ट्रू असलं तर इफ मधला रन होईल, आणि जर फॉल्स असला तर एल्स मधला रन होईल. आणि ठीक आहे, ओनली वन ऑफ द टू ब्लॉक्स विल रन. ठीक आहे, कधी लक्षात ठेवायचं की एक तर इफ रन होईल किंवा एल्स रन होईल. सो दोन्ही कधीच एक्झिक्यूट नाही होत, दोन्हीपैकी एकच. ठीक आहे, जो ब्लॉक असेल, एक तर हा ब्लॉक, एक तर इफ ब्लॉक, हा ब्लॉक किंवा एल्स ब्लॉक. ठीक आहे, ह्या दोन्हीपैकीच एक रन होतो. ठीक आहे, दोन्ही एक्झिक्यूट नाही होत, जसं इथे आपण बघितलं. एक तर हे प्रिंट होईल, ठीक आहे, जर फॉल्स असली तर, नाही तर ट्रू असली तर काय होईल, हे प्रिंट होईल. दोन्ही प्रिंट नाही होत, म्हणजे दोन्ही ब्लॉक जे असतात एक्झिक्यूट नाही होत, एकच होते. ठीक, सो हा यूज झाला आपला इफ एल्सचा. त्याच्यानंतर पुढचा आपण बघितला होता, ठीक आहे, एल्स इफ, जो की आहे. आता आपण एक ब्रेक नंतर डिस्कस करू. ठीक आहे, एक ब्रेक घेऊ आपण 5 मिनिटाचा. त्याच्यानंतर एल्स इफ असेल, ती कंडिशन मी परत एकदा एक्सप्लेन करेन, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण पुढे जाऊ. ठीक आहे, एल्स इफचा काय असतो, जेव्हा मल्टिपल कंडिशन, ठीक आहे, मल्टिपल कंडिशनसाठी जो आपण यूज करत असतो. ठीक आहे, डेफिनेशन काय म्हणते, वी यूज टू वेन वी नीड टू चेक मोर दॅन टू पॉसिबिलिटी. ठीक आहे, वी यूज एल्स इफ टू ॲड एक्स्ट्रा कंडिशन बिटवीन इफ अँड एल्स. ठीक आहे, जेव्हा आपल्याला काय असतं, टू ऑर मोर, ठीक आहे, मोर दॅन टू पॉसिबिलिटीज असतात. ठीक आहे, आपण तेव्हा काय यूज करतो, एल्स इफचा यूज करत असतो, म्हणजे एक एक्स्ट्रा कंडिशन ऍड करत असतो. ठीक आहे, बिटवीन इफ अँड एल्स. सो बेसिक सिंटॅक्स काय, सर्वात आधी आपण इफ लिहितो, त्याच्यानंतर पॅरेंथेसिस आणि कंडिशन ऍड करतो बरोबर. आणि त्या ब्लॉकमध्ये आपण तो रन म्हणजे कोड लिहितो, जो आपल्याला कंडिशन ट्रू असली तर हे करायचं असतं. ठीक आहे, आता एल्स इफ कसं काय ऍड करतो आपण, बिटवीन इफ आणि एल्सच्या मध्ये. ठीक आहे, हिचा काय अर्थ असतो, ठीक आहे, एल्स इफचा, ट्रू इफ कंडिशन इज फॉल्स. ठीक आहे, म्हणजे कंडिशन वर जर फॉल्स झाली तर काय, आपल्याला मोर दॅन टू पॉसिबिलिटीज बोलले ते बरोबर, की एक तर फॉल्स होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे ही जर फॉल्स झाली तर आपल्याला एकदा ही पण चेक करायची एल्स इफ वाली. त्यासाठी आपण काय लिहितो, एल्स इफ आणि कंडिशन सेकंड, नंतर काय लिहितो लास्टला एल्स. एल्सचा अर्थ असतो, या दोन्ही फॉल्स झाल्या तर आपल्याला कोणती रन करायची, एल्स रन करायचं, म्हणजे रोडमॅप काय. ठीक आहे, सर्वात आधी, ठीक आहे, ही रन होईल. ठीक आहे, सर्वात आधी कोणती रन होईल, ही रन होईल बरोबर. ही झाली तर काय होईल, ही ट्रू झाली तर इथून आपल्याला, ठीक आहे, आउटपुट भेटून जाईल. ठीक आहे, ही जर आता ही ट्रू नाही झाली, ठीक आहे, ही काय झाली, फॉल्स झाली, मग काय होईल, इथे येईल तो चेक करायला. ठीक आहे, ते बोलले काय, रन इफ कंडिशन वन इज फॉल्स बट कंडिशन सेकंड इज ट्रू. म्हणजे काय होईल, ही जी असेल ही गेली आपली, फॉल्स होऊन गेली बरोबर, ही पहिली कंडिशन. आणि इथे होईल, ठीक आहे, ही काय होईल, ही आपली ट्रू होईल. मग काय, हा कोड रन होईल. ठीक आहे, इथे काय आलं आपल्याला, दोन पॉसिबिलिटीज आल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला ग्रीड सिस्टीम करायचं असले तर काय होईल, आपल्याला जर ग्रेटर दॅन 90 मार्क्स असतील तर आपण काय करू, ही कंडिशन रन करू. ठीक आहे, म्हणजे इथे ग्रेड आपण ए देऊ. ठीक आहे, पण ही फॉल्स झाली आणि तुम्हाला मार्क्स 75 आहे, आपल्याला काय करावं लागेल, या कंडिशन मध्ये येऊन एल्स इफ मध्ये टाकावं लागेल की जर 75 पेक्षा ग्रेटर येतं याला ग्रेड
आपण बी देऊ. त्याच्यासाठी आपण काय करतो, जिथे 2 or more पॉसिबिलिटीज येतात आपण कोणता यूज करतो, एल्स इफ असतो ते यूज करत असतो. आणि एल्स कधी असतो, जेव्हा या दोन्ही ठीक आहे फॉल्स झाले, ही बी फॉल्स आहे, ही बी फॉल्स आहे, मग आपण लास्टला काय रन करतो, लास्टला आपण रन करतो एल्स. ठीक आहे, म्हणजे या दोन्ही फॉल्स होऊन गेले. आता फक्त एल्स जी लास्टची आपली कंडिशन आहे, ठीक आहे, ते आपण एल्स मध्ये एल्सच्या ब्लॉक मध्ये लिहित असतो. सो या प्रकारे आपला यूज असतो इफ एल्सचा. जसं इथे आता एक्झाम्पल दिले, आपण हे एक्झाम्पल घेतलं इथे, तर काय होईल चेक करू. इथे बघू की लेट, ठीक आहे, मार्क्स आपण घेऊया 90. ठीक आहे, सर्वात आधी आपण काय चेक करू, जर मार्क्स आपले ठीक आहे ग्रेटर दॅन और इक्वल टू 90 असले तर आपण काय बनवू, कन्सोल डॉट लॉग ठीक आहे ग्रेड ए. ठीक आहे, त्याच्यानंतर परत चेक आपण आता मोर दॅन 2 पॉसिबिलिटीज आहे बरोबर आपल्याला, आपण काय यूज करू आता, एल्स नाही करणार, डायरेक्ट आपण करू एल्स इफ. याच्यात आपण परत काय टाकू, मार्क्स. ठीक आहे, याला मी खाली घेतो, मार्क्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू ठीक आहे, मार्क्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 75. तर आपण काय टाकू इथे, कन्सोल डॉट लॉग ग्रेड बी. ठीक आहे, परत मला एक कंडिशन टाकायची बरोबर. आता अजून काय आपल्याकडे खूप पॉसिबिलिटी झाल्या आपल्याकडे, परत काय टाकेल इथे, एल्स इफ ठीक आहे, आणि इथे टाकेल परत मार्क्स ठीक आहे ग्रेटर दॅन और इक्वल टू 60, म्हणजे 60 किंवा 60 पेक्षा जास्त असले तर मी काय करेल इथे टाकेल कन्सोल डॉट लॉग हे ग्रेड सी. ओके, आणि एक लास्टला काय राहील आपली एल्स. ठीक आहे, म्हणजे हे बी नाही आहे. ठीक आहे, हा कुठे कोणत्याच कॅटेगरीत लाईन नाही करत आहे, आपण काय करतो त्याला एल्स मध्ये लिहू फेल. एल्स आपण कन्सोल डॉट लॉग ठीक आहे फेल. सो या प्रकारे आपण ठीक आहे, आता इथे काय केलं आपण, मोर दॅन 2 पॉसिबिलिटीज आपण एक्सप्लोर करतो. पण 2 पॉसिबिलिटीज कोणत्या असतात, एक ट्रू वाली एक फॉल्स वाली. इथे आपण काय चेक करतोय, मल्टिपल पॉसिबिलिटी चेक करतोय, म्हणजे ही ट्रू होऊ शकते किंवा ही बी फॉल्स होऊ शकते, ही बी फॉल्स होऊ शकते. ठीक आहे, हे आपण मल्टिपल पॉसिबिलिटीज चेक करतोय. आता मी केलं तर काय यायला पाहिजे आपल्याला, इन जनरल मध्ये ठीक आहे प्रिंट व्हायला पाहिजे ग्रेड आहे बरोबर, कारण आपण मार्क्स किती डिफाईन केले 90, काही मला ग्रेड ए प्रिंट झाला. ठीक आहे, आता आपल्याला ही फेल करायचं असेल, ही रन करायचं असेल तर काय करावं लागेल, इथे मार्क्स किती द्यावं लागतील आपल्याला 75. जसं मी रन केला आता काय होईल, ग्रेड बी ठीक आहे प्रिंट झालं. सेम आता मी इथे टाकली 60, आता काय प्रिंट झाला आपल्याला ग्रेड सी जो आहे तो प्रिंट झाला. एकच काय होते, आपण मल्टिपल पॉसिबिलिटीज आहे ते चेक करतोय कशाने, एल्स इफ ने. ठीक आहे, म्हणजे हे नाही तर हे कर, हे नाही तर हे कर, आणि काहीच होत नसेल तर लास्टला एक्झिक्यूट करून दे हा एल्स ब्लॉक. ठीक आहे, हे कशाने होऊ शकतं आपल्याला, एल्स इफ ने. ठीक आहे, एल्स इफ स्टेटमेंटने आपण हे अचीव करू शकतो. ठीक आहे, तर आता सर्वात आधी काय केलं असेल, हा कोड परफॉर्म कसा झाला असेल मी ते तुम्हाला एक्सप्लेन करतो, मग तुम्हाला अजून नीट समजेल की कोड एक्झिक्यूट होतो कसं. हॅलो, ठीक आहे, आता मी प्रिंट केलं इथे. ठीक आहे, आपला पूर्ण कोड, हे व्हेरिएबल, ही पहिली कंडिशन कन्सोल डॉट लॉग, आणि एक ठीक आहे ही आपली दुसरी कंडिशन, आणि आपला ब्लॉक ऑफ कोड, परत सेम तिसरी कंडिशन, आणि इथे 1 2 आणि लास्ट 3. ठीक आहे, आता सर्वात आधी काय झालं असेल, आपण केलं काय ते मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे, एक व्हेरिएबल घेतला आपण सर्वात आधी, काय आपण व्हेरिएबल घेतला, याच्यात काय केलं 60 मार्क्स. ठीक आहे, हे स्टोअर करेल कसं या व्हेरिएबल मध्ये. सर्वात आधी कुठे येईल तो, इथे येईल, ही पहिली स्टेप राहील आपली, ही स्टेप राहील फर्स्ट. इथे काय चेक करेल तो, इफ
ठीक आहे. आपण काय लावलं, इफचा अर्थ काय होतो, जेव्हा ट्रू असलं तर इफ काय होईल, एक्झिक्यूट होईल आपल्यासाठी, की आपले मार्क्स जे आहे ते 90 किंवा 90 पेक्षा ग्रेटर आहे का नाही. आपले मार्क्स किती आहे, आपले मार्क्स तर 60 आहे, मग ही काय होऊन जाईल, ही फॉल्स होऊन जाईल पहिली कंडिशन. मग परत येईल तो एल सिफ वरती, जशी फॉल्स झाली तो कुठे येईल, या लाईन वरती येईल. ठीक आहे, ही आपली सेकंड लाईन वरती. इथे काय चेक करू, सेकंड कंडिशन वरती, सॉरी इथे काय चेक करू, तो मार्क्स किती आपले, मार्क्स आपले 60 अजून. ठीक आहे, आपण कुठे मार्क्स वाढवत नाही. ठीक आहे, जे आहे ते 60च राहणार आहे. ठीक आहे, थ्रू आउट आपण काय चेक करतो, 75 पेक्षा ग्रेटर किंवा इक्वल आहे का. ठीक आहे, मग इथे काय होईल, आपले तर 60 ही बी कंडिशन होऊन जाईल फॉल्स. मग परत इथे येतो, ठीक आहे, तिसऱ्या कंडिशन वरती, मग इथे चेक करेल तो, हे दोन्ही आपले फॉल्स होऊन गेले. ठीक आहे, मग इथे आला चेक केलं 60 किंवा 60 पेक्षा जास्त आहे का, मार्क्स किती होते आपले 60 आहे, ही कंडिशन काय होऊन जाईल, ट्रू होऊन जाईल. इथून आपल्याला ग्रेड सी भेटून जाईल, इथून कोड एक्झिक्यूट होणार स्टॉप होऊन जाईल. या प्रकारे स्टेप बाय स्टेप आपलं जे ठीक आहे कंडिशन असतील ते एक्झिक्यूट होतील आणि तो चेक करत जाईल. ठीक आहे, स्टेटमेंटमध्ये. आणि आपले जर मार्क्स ठीक आहे इथे राहिले असते, फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, हा बी 0 राहिला असता. ठीक आहे, तर आपल्याला काय आलं असतं, हे बी फॉल्स होऊन गेले असते आपली. आपल्याला कोणता एक्झिक्यूट झाला असता, हा ब्लॉक जो होता आपला, ठीक आहे, एल्सचा एक्झिक्यूट होऊन आपल्याला आला असतं की फेल, म्हणजे हे आपले मार्क्स आपण जर 0 केले असते. ठीक आहे, कारण की हा कोणत्याच कंडिशनमध्ये बसत नाही की 60, 80, 90 किंवा 75. ठीक आहे, म्हणजे हा कोणत्याच ग्रेडमध्ये येत नाही, याला मार्क्स आहे 0 आणि हा काय होऊन जाईल, एक्झिक्यूट होऊन जाईल आपल्याला फेल. सो या प्रकारे आपण यूज करतो. ठीक आहे, एल्स इफचा. सो आता नेक्स्ट जो आहे आपला, ठीक आहे, ते बी ते हेच बोलले. ठीक आहे, काय आपण जे आता एक्झाम्पल मध्ये बघितलं की जावास्क्रिप्ट काय करते, जावास्क्रिप्ट चेक इच कंडिशन फ्रॉम टॉप टू बॉटम, म्हणजे काय, प्रत्येक कंडिशन कुठून चेक करेल, इथून इथे, मग इथे. ठीक आहे, 3 वरनं 2 वरनं जाणार, 1 2 आणि 3, असं लाईन बाय लाईन कंडिशन जर असेल त्या चेक करेल. ठीक आहे, आणि रन फर्स्ट ब्लॉक. ठीक आहे, कंडिशन इज ट्रू आणि रेस्ट कीप, म्हणजे काय, जर ब्लॉकची कंडिशन ट्रू झाली, ठीक आहे, म्हणजे या ब्लॉकची कंडिशन ट्रू होऊन गेली, तर काय करेल तो इथपर्यंतच रन होईल, त्याच्यानंतर हा बाकीचा पूर्ण कोड काय करेल, तो स्किप करून देईल. सो ठीक आहे, हा यूज असतो आपल्या एल्सिफचा, जिथे इथे आपल्याला मोर दॅन 2 पॉसिबिलिटीज आहे, म्हणजे इफ आणि एल्सचा विथ, म्हणजे ट्रू आणि फॉल्स. ठीक आहे, मल्टिपल ट्रू येणार आहे आपल्याकडे. ठीक आहे, म्हणजे एल्सिफ आपण जसं बघितलं, आपल्याला तिथे ग्रेड दाखवायचं होती, तिथे काय होतं, आपल्याला मल्टिपल पॉसिबिलिटीज येत आहे, तिथे आपण काय यूज करतो, एल्सिफ. ठीक आहे, कंडिशन. आता जो नेक्स्ट पार्ट आहे तो आहे नेक्स्ट स्टेट इफ. एक मिनिट फक्त, आधी आपण परत एकदा याचा अजून एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, एलसिफचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढचा कोड असेल ते कंटिन्यू करू. सो हे आपण बेसिक एक्झाम्पल घेतलं होतं, आपण आता घेऊ ठीक आहे, प्राईजचं आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. ठीक आहे, मागे आपण कसलं घेऊ शकतो एक्झाम्पल एक, ठीक आहे, आपण एक स्कोरचं घेऊ. फॉर एक्झाम्पल 23 मेजर, एक मार्क्सचं तर झालं आपलं. ठीक आहे, एक मिनिट द्या मला फक्त, मी एक एक्झाम्पल बघतो ऍक्च्युली कोणता यूज करता येईल. मग ते आपण ट्राय करू. ठीक आहे, आपण एक ट्रॅफिक लाईटचं घेऊ, एक सिम्पल एक्झाम्पल. ठीक आहे, ट्रॅफिक लाईट. ठीक आहे, तुम्हाला लक्ष देण्यासाठी कोड एक्झिक्यूट होतो कसं काय सर्वात आधी. सो मी परत आता स्टार्टिंग पासून, ठीक आहे, सिंटॅक्स वगैरे मी लक्ष द्या. सर्वात आधी आपण करू एक लेट कीवर्ड व्हेरिएबल डिफाईन करण्यासाठी, आणि त्याचं नाव देऊ आपण सिग्नल. सिग्नल, आणि इथे आपण देऊ सर्वात आधी रेड सिग्नल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करू आपण, इफ. ठीक आहे, सिग्नल
सिग्नलची स्पेलिंग बरोबर आहे का? एक मिनिट. ट्रॅफिक सिग्नल. ओके, ठीक आहे. इथे चेक करू सगळ्यात आधी. इफ सिग्नल इक्वल टू रेड, तर आपण युजरला सांगू की स्टॉप. ठीक आहे, कन्सोल डॉट लॉग आपण घेऊया. काय प्रिंट करू आपण? ठीक आहे, स्टॉप जर रेड लाईट असेल तर आपण करू स्टॉप. ठीक आहे, स्टॉप. ठीक आहे, त्याचप्रमाणे येलो असेल तर आपण देऊ, जर येलो असेल एल्स इफ. ठीक आहे, सिग्नल कुठे गेलं आपलं सिग्नल? इक्वल टू येलोचा कलर असला तर आपण काय बोलू? गेट रेडी. ठीक आहे, कन्सोल डॉट लॉग बोलू त्याला गेट रेडी. गेट रेडी. आणि सेम परत आपण कशासाठी चेक करू? एल्स इफ जर ग्रीन असला तर आपण काय करू? आता ग्रीन असलं तर आपण बोलू कन्सोल डॉट लॉग स्टार्ट वॉकिंग. कन्सोल डॉट लॉग स्टार्ट वॉकिंग. ठीक आहे, आता मी जसं याला रन केलं, आपण काय ठेवलंय? सिग्नल काय ठेवलं? रेड ठेवलं. तर आपल्याला प्रिंट काय व्हायला पाहिजे? स्टॉप व्हायला पाहिजे, बरोबर. इथे काय आपल्यासाठी स्टॉप प्रिंट झाला. तसे मी कलर बदलू, जर येलो केला तर मी हे ठेवलं तर आता काय होईल? ठीक आहे, गेट रेडी प्रिंट झाला आपलं. जर मी परत इथे बोललो ग्रीन करू, आता काय प्रिंट होईल? स्टार्ट वॉकिंग. सो इथे आपण काय चेक केलं? आपण मल्टिपल पॉसिबिलिटीज ज्या होत्या, ठीक आहे, मल्टिपल पॉसिबिलिटीज ज्या आहे त्या चेक केल्या. कसं काय? तर युझिंग एल्स इफ ने. ठीक आहे, कारण की हे जे असेल प्रत्येक वेळेस रेड थोडी राहील आपलं. आपण काय चेक करतो? एल्स इफ मध्ये जाऊन की येलो आहे का सिग्नल. नसेल तर मग परत काय चेक करतो आपण? ग्रीन असेल तर ग्रीन. हे कसं काय केले? हा कंडिशन झाल्याबरोबर एकदा सिग्नल रेड राहू शकतो. तर तुम्हाला वरती इथे काय चेक केलं आपण? मल्टिपल कंडिशन ज्या असेल, ठीक आहे, म्हणजे पॉसिबिलिटी त्या चेक केल्या. कसं काय? की प्रत्येक वेळी, ठीक आहे, काय होऊ शकतं? तुमचा आपला जो सिग्नल असेल तो चेंज होत राहील, बरोबर. पहिले काय असू शकतो? जर रेड असला तर आपण काय बोलू की कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, आपण स्टॉप करू, बरोबर, युजरला. सेम, ठीक आहे, जर येल्लो असला आपण काय बोलू की गेट रेडी. आणि लास्ट जर ग्रीन असला तर आपण काय बोलू? स्टार्ट वॉकिंग. सो ह्या काय झालं? आपल्या मल्टिपल, ठीक आहे, ह्या काय होतं? आपल्यासाठी मल्टिपल पॉसिबिलिटीज होत्या. ठीक आहे, या 1, 2 आणि 3. म्हणजे त्यासाठी आपण काय यूज केलं होतं? पण यूज केलं एल्स इफ. ठीक आहे, अजून एक सेम एक्झाम्पल घेऊ आपण. असेल ट्रॅफिक लाईट झाले, ठीक आहे, मार्स. आणि जर आपण, ठीक आहे, एजचं आपण परत एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल लेट एज आपण जर 18 घेतली, ठीक आहे, आणि इथे चेक केलं वोटिंगचं एक्झाम्पल घेतलं आपण, बरोबर. इफ एज इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 18, आपण इथे काय प्रिंट करू? कन्सोल डॉट लॉग प्रिंट करू यू कॅन वोट. ठीक आहे, सेम आपण चेक करू एल्स इफ. ठीक आहे, आता इथे काय चेक करायचं आपल्याला? एल्स इफ मध्ये इथे आपण फक्त करू कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, इफ एल्स इफ आपण इथे कन्सोल डॉट लॉग इथे त्याची एज चेक करून घेऊ फक्त आपण. एज ग्रेटर दॅन और इक्वल टू 13 आपण काय चेक करू? मग इथे बोलू त्याला यू आर टीनेजर. आणि एल्सला काय येऊ?
पण एस ला कन्सोल डॉट लॉग नॉट व्हॅलिड आपण इथे प्रिंट करून देऊ. ठीक आहे, फक्त मी ह्या कोडला असेल तर 2 मिनिटं कमेंट करू आणि पण फक्त हा जो असेल तो चेक करू आता. ठीक आहे, आता याच्यात काय होईल, आपली एज किती आहे. ठीक आहे, आपण एज ठेवले 18. मग याच्यात काय होईल, पहिली जी कंडिशन असेल ते आपण पासून आपण काय शकतो, यू कॅन वोट. आता सेम मी 12 ठेवली तर काय प्रिंट व्हायला पाहिजे आपल्यासाठी, व्हायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, नॉट व्हॅलिड. आणि जर 13 ठेवले तर काय व्हायला पाहिजे आपल्यासाठी, यू आर टीनेजर. तो या प्रकारे आपण कोड जो असतो जिथे मल्टिपल पॉसिबिलिटीज एक्झिस्ट करतात तिथे आपण चेक केलं, एकच काय केलं, एजच्या याच्याने चेक केलं. ठीक आहे, ते पॉसिबिलिटीज किती आलं आपल्याला, एक 18 आली, एक टीनेजर आली. 18 म्हणजे काय, तो वोट करू शकतो. ठीक आहे, हा क्रायटेरिया होता. त्याच्यानंतर आपल्याला हे बी दाखवायचं होतं की जर तो टीनेजर आहे तर आपल्याला त्या प्रकारे युजरला दिसायला पाहिजे, हा दुसरा क्रायटेरिया. आणि एल्स काय असतो, नॉट व्हॅलिड, म्हणजे तो या कोणत्याच कॅटेगरीमध्ये लाय नाही करत. सो या प्रकारे आपण आता एक्झाम्पल बघितले एल्स इफचे. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे आपला, ठीक आहे, नेस्टेड इफ. आता नेस्टेड इफचा काय असतो, द नेस्टेड इफ इज अ स्टेटमेंट रिटन इनसाइड अनदर if statement and is useful when the second decision depend on the first one being true. So मी याला इथे न घेता इथे घेतो एक्सेल ड्रॉ वरती. लेट एज, ठीक आहे, आणि इथे आपण चेक केलं. हा कोड पूर्ण 1 मिनिट तुम्हाला दिसायला पाहिजे. मी नीट स्ट्रक्चर करतो याला, 1 मिनिट. लेट एज, आणि ठीक आहे, ही ते झाली 1. तर याच्यात नाही काय होणार आहे, सर्वात आधी काय होणार आहे, आपल्याला काय करायचं आहे, डेफिनेशन काय म्हणते, नेस्टेड इफ इज अ स्टेटमेंट रिटर्न इनसाइड अनदर इफ स्टेटमेंट. म्हणजे हे नेस्टेड इफ कशात लिहिता, या इफ मध्ये अजून एक इफ लिहिता. ठीक आहे, आता इथे 2 इफ लिहिले बघा त्यांनी, त्याला आता नेस्टेड इफ. इथे एक पहिला इफ इथे लिहिला, मिनिट द्या मला फक्त. हा पहिला इफ इथे लिहिलाय आणि परत दुसरा इफ जो असेल तो इथे म्हणजे इथे लिहिलेला आहे. कसं काय, यालाच काय म्हणतो आपण नेस्टेड इफ. जेव्हा एक इफ स्टेटमेंटचा अंडर आपण अजून एक इफ स्टेटमेंट जो असतो ते डिफाईन करतो, त्याला आपण म्हणतो नेस्टेड इफ स्टेटमेंट. ठीक आहे, त्याचा यूज काय असतो, इज युजफुल वेन अ सेकंड डिसिजन डिपेंड ऑन द फर्स्ट वन. म्हणजे जेव्हा हे जे डिसिजन आहे, ठीक आहे, हे कोणतं आहे, आपलं सेकंड डिसिजन आहे, बरोबर. हा कोणत्या लाईनवर एक्झिक्यूट होईल, हा सेकंड वरती होईल. हा डिपेंड कशावर राहील, हा डिपेंड राहील फर्स्ट वरती. म्हणजे जसा हा ट्रू झाला तरच हा एक्झिक्यूट होईल, नाही तर काय होईल, इथं एल्स ब्लॉक मध्ये निघून जाईल. हा कशावर डिपेंड आहे, म्हणजे सेकंड ब्लॉक आपला डिपेंड असतो फर्स्ट वन वरती, तेव्हा आपण लिहितो नेस्टेड इफ. सो तसा त्यांनी कोड केलाय एक्झाम्पल मध्ये. ते काय बोलले, ठीक आहे, एज आणि आय डी. ठीक आहे, आता जर मी इथे घेतलं आपल्या, ठीक आहे, कोड करायला, तर काय बोलले ते सर्वात आधी एक एज दिले आपल्याला, लेट एज इक्वल टू 18. ठीक आहे, आणि अजून एक व्हेरिएबल घेतलं त्यांनी लेट. ठीक आहे, हॅज आय डी ते केलं त्यांनी ट्रू. ठीक आहे, आता हे 2 व्हेरिएबल तुम्हाला कळलं असतील काय केले, एक व्हेरिएबल डिक्लेअर आणि दुसरे आपण डेटा टाइप यूज केला इंट, आणि दुसरा होता आपला बुलियन. सो आता पहिला काय चेक करतील ते सर्वात आधी, इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. ठीक आहे, परत इफ ही जर ट्रू झाली, ठीक आहे, आणि इफ, ठीक आहे, काय हॅज आय डी पण ट्रू होते. ठीक आहे, मग आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, आपल्याला प्रिंट करायचं आहे, ठीक आहे, आपण मग प्रिंट करू कन्सोल डॉट लॉग वेलकम. ठीक आहे, आपण प्रिंट करू वेलकम. तसंच त्यांच्या एक्झाम्पल मध्ये, ठीक आहे, हे बोलले, ठीक आहे, की इफ एज ग्रेटर दॅन और इक्वल टू 18,
आणि जर त्याच्याकडे आयडी पण असेल तर आपल्याला काय प्रिंट करायचंय, एंट्री अलाउड. नाही तर आपल्याला काय करायचं, एल्स मध्ये काय लिहायचं आपल्याला, प्लीज ब्रिंग बॅक, म्हणजे तुमची आयडी मिसिंग आहे. ठीक आहे, इथे आपण केलो, इथे आपण काय लिहू, एल्स, इथे लिहू आपण कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, प्लीज ब्रिंग बॅक युअर आयडी. आणि हे सर्व ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लास्ट जे स्टेटमेंट असेल ते आपण असेल, एल्स असेल तिथे आपण काय लिहू, कन्सोल डॉट लॉग नॉट व्हॅलिड. आता हे कसं काय होतंय, ठीक आहे, सर्वात आधी हे समजून घ्या की आपण केलं काय, आपण पहिले काय चेक करतोय, एज 18 पेक्षा ग्रेटर आहे का. ठीक आहे, 80 किंवा 18 पेक्षा ग्रेटर आहे का. त्याच्यानंतर काय चेक करतो आपण की त्याच्याकडे आयडी कार्ड आहे का. ठीक आहे, जर आयडी कार्ड असेल म्हणजे याच्यावर डिपेंड हे कंडिशन झाली. ठीक आहे, म्हणजे जर तो 18 प्लस असेल तरच तो त्याच्याकडे आयडी असेल. ठीक आहे, नाहीतर ठीक आहे त्याच्याकडे आयडी नसेल. तो आपण इथे काय म्हटलं, एज एज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 आहे असेल तर, आणि त्याच्याकडे आयडी कार्ड पण आहे तर आपण प्रिंट करतो. ठीक आहे, वेलकम. नाही तर एल्स त्याला काय सांगतो की प्लीज ब्रिंग बॅक युअर आयडी. आणि लास्टला एल्स मध्ये काय एक्झिक्यूट करतो आपण, एक्झिक्यूट करतो नॉट व्हॅलिड. ठीक, इथे काय आलं, वेलकम. वेलकम कसं काय प्रिंट होते, आपले एज जे असेल ते आपण डिफाईन केली होती 18. सो हे मी परत एकदा तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. त्याच्या आधी आपण एक ब्रेक घेऊ. त्याच्यानंतर मी परत एक्झाम्पल आहे ते ब्रेकडाऊन करेल पूर्ण कोड, आणि त्याच्यानंतर जो आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ एक्सप्लेन करतो की इथे झालं आहे. त्यांची डेफिनेशन काय म्हणते सर्वात आधी, नेस्टेड इफ यूज काय होतं आपल्यासाठी, की नेस्टेड इफ इज अ स्टेटमेंट रिटर्न इनसाइड अनदर इफ स्टेटमेंट. नेस्टेड इफ आपण कुठं लिहितो, इनसाइड. ऑलरेडी आपण जिथे इफ स्टेटमेंट डिक्लेअर केलं असेल त्याच्यामध्ये आपण नेस्टेड इफ जास्त ते डिक्लेअर करतो. ठीक आहे, इनसाइड अनदर इफ स्टेटमेंट. आणि इट इज युजफुल वेन सेकंड डिसिजन डिपेंड ऑन फर्स्ट वन बिंग ट्रू. ठीक आहे, आता याचा अर्थ काय झाला, हे जे सेकंड डिसिजन आहे म्हणजे कोणतं, हे झालं आपलं. ठीक आहे, हे कशावर डिपेंड आहे, याच्यावर डिपेंड आहे तेव्हा, म्हणजे जेव्हा हे ट्रू होईल. ठीक आहे, म्हणजे ते एक्झाम्पल घेतलं एक तुमचा कॉलेजचा. ठीक आहे, गेट आहे फॉर एक्झाम्पल. ते काय बोलले की एज असेल ती 20 आणि आयडी कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे. ठीक आहे, एक एक्झामचा गेट आहे असं समजा. मग इथे काय करेल तो आधी, हे रिअल वर्ल्ड लॉजिक, की तुम्ही जर एखादी ऍप्लिकेशन बनवलं, ठीक आहे, एक्झामसाठी, की एंट्री तुम्हाला एंट्री चेक करायचं. ठीक आहे, गेटवर. मग हे काय करणार तुम्ही, एक ठीक आहे एक व्हेरिएबल घेणार, त्याच्यात काय करणार, एज स्टोअर करणार. बरोबर, याची एज जी आहे ती 20 किंवा हा म्हणजे एक डिफाईन केली, युजरची एज 20 केली, त्याच्याकडे आयडी कार्ड होतं ते ट्रू केलं. त्याच्यानंतर कंडिशन काय लावलं आपण, जर एज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे 18 पेक्षा, 18 किंवा 18 पेक्षा आपल्याला ग्रेटर पाहिजे, प्लस त्याच्याकडे काय पाहिजे, त्याच्याकडे आयडी कार्ड पण पाहिजे. ठीक आहे, तरच आपण काय करू, त्याला एंट्री अलाउड करू. इथे काय झालं, हे सेकंड डिसिजन कशावर बेस आहे, ठीक आहे, आयडी कार्ड बेस कशावर आहे आपलं, एज वरती बेस आहे. ठीक आहे, म्हणजे जर एज 18 असेल तरच त्याच्याकडे काय असेल, आयडी कार्ड असेल. बरोबर, म्हणजे काय झाली, सेकंड डिसिजन आपली झाली फर्स्ट याच्यावरती, फर्स्ट ठीक आहे स्टेटमेंट वरती बेस झाले. आणि त्याच्यानंतर आपण हे सेकंड इफ आहे ते लिहिले, आणि हे जर नसेल तर आपण काय बोलतो की एल्स. ठीक आहे, प्लीज ब्रिंग बॅक युअर आयडी. आणि त्याच्यानंतर जर लास्ट जे एल्स असतं ते असतं आपलं की यू आर डू यंग टू एंटर. ठीक आहे, म्हणजे तुला एंट्री नाही आहे, तो इनव्हॅलिड युजर आहे. ठीक आहे, हे कसं काय ठरलं आपलं, आपण दोन गोष्टी चेक केल्या. बरोबर, ही एक चेक केली आणि हे एक चेक केले, आयडी कार्ड आणि एज. डेफिनेशन बी काय बोलते, इट इज युजफुल वेन सेकंड कंडिशन, काय बोलले, सेकंड डिसिजन बेस ऑन फर्स्ट बिंग ट्रू. ठीक आहे, जर हे जर फॉल्स केलं ना आपण, तर मी स्क्रीन शेअर करतो एक मिनिट तुम्हाला. फॉर एक्झाम्पल स्क्रीन, आता ठीक आहे, हे जर मी फॉल्स केलं ना एक जरी स्टेटमेंट, ठीक आहे, आता मी याला करून टाकतो फॉल्स. ठीक आहे, आता मी दाखवतो एक्झॅक्टली होईल काय. ठीक आहे, याला मी केलं फॉल्स. आता तुम्हाला वाटतं की ठीक आहे हे यायला पाहिजे बरोबर, की ब्रिंग बॅक युअर आयडी, पण ते नाही, तर थोडा खायला इझी लाईन असेल ते एक्झिक्युटिव्ह आपली. हे नाही, एक मिनिट,
ए ला आपण 20 करू आणि आता चेक करू. ठीक आहे, 20 आहेत आणि याला ट्रूच राहू. त्याला जसं मी ट्रू केलं, आता जी लाईन एक्झिक्यूट होईल ती हे होईल. ठीक आहे, नॉट व्हॅलिड. आपल्याला काय झाली, अरे यार कमी, आपण 5H घेऊ. आता जर मी केलं, आता काय प्रिंट झाले आपल्याला नॉट व्हॅलिड. कसं काय, ही कंडिशन जी होती ठीक आहे ही आपली काय होऊन गेली, जशी फॉल्स झाली. ठीक आहे, आपण काय चेक करतो, एज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 पेक्षा जास्त आहे का. ठीक आहे, किंवा 80 म्हणजे 18 पेक्षा जास्त आपलं एज आहे का, 80 किंवा 18 पेक्षा जास्त. मग आपण काय केलं, एज किती देऊन दिलं, 5 देऊन दिलं. जरी आता ही कंडिशन ट्रू आहे आपली बरोबर, याच्याकडे आयडी कार्ड आपण ट्रू ठेवले, पण तरी जशी ही फॉल्स झाली. ठीक आहे, हे जसं फॉल्स झालं आपलं काय होऊन जाईल, हे नाही एक्झिक्यूट होणार. ठीक आहे, हे तुम्हाला असं वाटलं असेल की प्लीज बिम बॅक युअर आयडी. ठीक आहे, हे प्रिंट व्हायला पाहिजे की एल्स ब्लॉक मध्ये म्हणून. बरं, पण एल्स ब्लॉकचा ठीक आहे इथे यूज नाही होणार. तो यूज कधी होईल, जेव्हा ही जे असेल पहिली कंडिशन एज जी असेल ती ट्रू होईल, त्याच्यानंतर तो इथे येईल, मग हे एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, आणि हे दोन्ही बी नसले तर हा लास्टचा एल्स जो ब्लॉक असेल तो एक्झिक्यूटिव्ह जो आपल्यासाठी झालाय. मी परत एक्सेल ड्रॉ वरती घेतो. तर नीट लक्ष द्या की होतं काय एक्झॅक्टली. सो हे पहिलं तुमचं स्टेटमेंट झालं बरोबर, इफ, आणि हे त्याच्यातलं नेस्टेड. आता पहिले काय चेक करेल तो, हा एज चेक करेल बरोबर. आपण एज दिली होती 5, आपण एज किती दिली होती 5. मग हे काय होईल, इथेच फॉल्स होईल. मग हे नाही एक्झिक्यूट होणार बरोबर, आयडी कार्डला तो चेक नाही करणार. हे इफ डिपेंड कशावर आहे, याच्या ट्रूवर डिपेंड, त्याच्या आधीच्या इफचा. जर हे ट्रू राहिलं तरच एक्झिक्यूट होईल, हे चेक करेल तो. म्हणजे हे नेस्टेड इफ असेल तर दुसरं स्टेटमेंट चेक करेल, नाही तर काय होईल, डायरेक्टली इथे येईल आणि इथे एल्स मध्ये आपला कोड जो असेल तो एक्झिक्यूट होऊन जाईल. सो ह्या गोष्ट याच्यासाठी आपण यूज करतो नेस्टेड इफचा. आता आपण अजून एक 2-3 एक्झाम्पल बघू. ठीक आहे, नेस्टेड इफचे, त्याच्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू. आता आपण सेम याच्यासाठी घेऊ, युजर नेम आणि पासवर्ड साठी. ठीक आहे, युजर नेम आहे, पासवर्ड. आता काय करू, सरळ आधी आपण ठीक आहे याला कमेंट करू, लेट. ठीक आहे, मी याला कमेंट केला आणि इथे एक व्हेरिएबल घेतलं. ठीक आहे, एक मिनिट. सर्वात आधी आपण लेट युजर नेम आपण देऊ तिथे UTR UI आणि UX. ठीक आहे, UI स्टाईल UX. त्याच्यानंतर आपण देऊ लेट पासवर्ड रिॲक्ट. ठीक आहे, याचा पासवर्ड ठेवू आपण रिॲक्ट. ठीक आहे, आता आपल्याला युजरला लॉग इन कधी होईल, जेव्हा या दोन्ही कंडिशन ट्रू असतील तेव्हा. म्हणजे याच्यावर ठीक आहे युजर नेमवरती आपल्याला पासवर्ड बी डिपेंड आहे, तरच आपण त्याला करू म्हणजे लॉग इन करू, नाही तर काय करू, त्याला आपण लॉग इन नाही करू देणार. ठीक आहे, एक्झाम्पल आपण घेऊ. सो मी आता इथे आलो, बोललो इफ. ठीक आहे, सर्वात आधी एक इफ घेऊ. ठीक आहे, युजर नेम. आता तो युजर नेम तो बरोबर टाकला फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, UTR UNAX. ठीक आहे, मग आपण काय करू, हा एक ब्लॉक टाकला. ठीक आहे, पण आता मला काय चेक करायचं, इफ परत पासवर्ड चेक करायचा. पासवर्ड बी मला पाहिजे एक्झॅक्टली रिॲक्ट पाहिजे, तरच आपण काय करू त्याला कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, वेलकम टू ठीक आहे डॅशबोर्ड, असं आपण प्रिंट करू. ठीक आहे, त्याला युजरला काय दिसेल, आता याच्यात काय चेक होईल. ठीक आहे, आता याच्यावरती ठीक आहे या कंडिशन वरती ही कंडिशन डिपेंड आहे. ठीक आहे, जर त्याने युजर नेम जरी चुकीचं टाकून दिलं तर हा कोड एक्झिक्यूट आहे, तो होणार नाही. एक्झिक्यूट कोणतो, डायरेक्ट एल्स ब्लॉक मधला. ठीक आहे, पण समजा यांच्यापैकी जर कोणी ठीक आहे एक चुकीचा असला तर आपण काय करू, एल्स इथे दाखवू त्याला कन्सोल डॉट लॉग
डॉट लॉग इनव्हॅलिड युजर डिटेल्स. ठीक आहे, आता हे झालं आपलं. ठीक आहे, नेस्टेड इफचं पूर्ण कंडिशन त्याच्यानंतर एक येईल आपली लास्टवाली जे असते ते एल्सची जी कंडिशन असेल ती. ठीक आहे, इफ सर द्या इफ डिफाईन केला आपण, त्याच्यानंतर हा एक इफ, हा एल्स, त्याच्यानंतर हा एक एल्स. ठीक आहे, एक मिनिट. पासवर्ड विल रिॲक्ट, त्याच्यानंतर कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, त्याच्यानंतर एक एल्स आणि प्लस, एक मिनिट, हा आपलं सिंटॅक्स नको चुकायला फक्त. हा इफ संपलं काहीतरी. ठीक आहे, याला एक ब्रॅकेट राहिला, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होणार, मी परत करतोय. सो इथे काय आलं, सर्वात आधी आपण याला कंडिशनला इरेज करू. आता बघू, इफ युजर नेम इक्वल टू UTR UN UX. ठीक आहे, ब्रॅकेट क्लोज, परत इफ पासवर्ड इक्वल टू आपल्याला काय चेक करायचे, रिॲक्ट. ठीक आहे, परत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एक एल्स आणि लास्टला आपलं एक एल्स स्टेटमेंट येईल. सो आता इथे काय केलं आपण, आपल्याला काय करायचं, सर्वात आधी हे दोन्ही करेक्ट आहे. ठीक आहे, ही कंडिशन ट्रू झाली आणि ही आपली ट्रू होते, म्हणजे याच्यावर डिपेंड ही आहे. ठीक आहे, मग आपण काय करू, याला करू कन्सोल डॉट लॉग वेलकम टू. ठीक आहे, डॅश बोर्ड. नाही तर काय सांगू, कन्सोल डॉट लॉग प्लीज एंटर व्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. आणि हे बी नाही होते, तर आपण काय करू, इथे कन्सोलमध्ये प्रिंट करू कन्सोल डॉट लॉग इनव्हॅलिड युजर. ठीक आहे, इनव्हॅलिड युजर. आता आपल्याला काय यायला पाहिजे, आपलं जर करेक्ट असेल तर हे प्रिंट व्हायला पाहिजे, बरोबर. जसं मी इथे प्रिंट केलं. ठीक आहे, युजर नेम इज नॉट डिफाईन. ओके, व्हेरिएबलचं नाव चुकलं आपण. आता काय प्रिंट व्हायला पाहिजे, आपल्याला काय यायला पाहिजे, वेलकम टू डॅशबोर्ड. का बरं, कारण की आपली ही कंडिशन ट्रू झाली आणि त्याच्यानंतर त्याने काय चेक केलं, नेक्स्टेड मध्ये जाऊन ही कंडिशन चेक केली. कोणती, ही वाली पासवर्डवाली. सो आपल्याला काय प्रिंट झालं, वेलकम टू डॅशबोर्ड. सेम आता मी इथे पासवर्ड चेंज केला, फक्त युजर नेम चेंज केला आणि इथे 8 टाकून दिला. तर आता काय होईल, आपल्याला तो इथे नाही येणार. ठीक आहे, या ब्लॉकमध्ये चेक नाही करणार, इथूनच तो डायरेक्ट इथे एल्स मध्ये केला. काय आलं आपल्याला, इनव्हॅलिड युजर. कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होतो आता, डायरेक्ट जो एल्स वाला ब्लॉक आहे. ठीक आहे, म्हणजे हा वाला ब्लॉक, तो काय झाला, एक्झिक्यूट झाला. सो याचा यूज काय असतो आपला, नेस्टेड इफचा. ठीक आहे, नेस्टेड इफ यूज काय करतो, जो आपली पहिली कंडिशन असते ती, सॉरी हा पहिली कंडिशन जी असते त्यांच्या डेफिनेशन प्रमाणे, इफ युजफुल वेन द सेकंड कंडिशन डिपेंड ऑन द फर्स्ट वन बिंग ट्रू. म्हणजे जेव्हा ही ट्रू होईल तेव्हाच ही जे असते, ठीक आहे, सेकंड ते एक्झिक्यूट होत असते. म्हणजे आपण इथे चेक केला होता, तर त्याने पासवर्ड चुकीचा टाकला तर काय होईल, हे एक्झिक्यूट नाही होणार. ठीक आहे, ही मधली हे नाही एक्झिक्यूट होणार. ठीक आहे, हा ब्लॉक एक्झिक्यूट नाही होणार. काय होईल, हा एल्स वाला होईल डायरेक्ट, ही इनव्हॅलिड युजर. म्हणजे काय झालं, ही कशावर डिपेंड आहे, ही याच्यावर डिपेंड आहे. जर युजर नेम बरोबर राहील आणि पासवर्ड बरोबर राहिला तरच काय होईल, त्याला वेलकम टू डॅशबोर्ड आपण करू, नाही तर एल्स मध्ये डायरेक्ट इनव्हॅलिड युजर असेल ते आपल्यासाठी प्रिंट होईल. सो हा यूज झाला आपला नेस्टेड इफचा. आता पुढचं आपलं आहे स्विच स्टेटमेंट. सो एक मिनिट फक्त. आता याचा कसा यूज असतो स्विच, एक्सप्लेन करतो.
ठीक आहे. स्विच स्टेटमेंट इज अ क्लीन वे टू चेक वन व्हॅल्यू अगेन्स्ट मेनी पॉसिबल ऑप्शन. ठीक आहे. काय यूज असतो इथे? अ स्विच स्टेटमेंट इज अ क्लीन वे टू चेक वन व्हॅल्यू अगेन्स्ट मेनी पॉसिबल ऑप्शन. ठीक आहे. इन्स्टेड ऑफ रायटिंग मेनी एल्स इफ आपण काय यूज करतो? स्विच करतो. म्हणजे एक फॉर एक्झाम्पल एक व्हॅल्यू आहे आपल्याकडे. ठीक आहे. काय एक व्हॅल्यू आहे. ठीक आहे. एक व्हॅल्यू आणि तिच्या मल्टिपल पॉसिबिलिटीज एक्झिस्ट करतात. ठीक आहे. एक दोन फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. च्या मी डायग्राम थोडं दाखवतो की ह्या पॉसिबिलिटीज आहे. ठीक आहे. ह्या एक व्हॅल्यूचा मग ह्या चेक करताना आपण बोललो होतो मल्टिपल जर पॉसिबिलिटी झाल्या तर आपण काय करतो? एल्स इफचा यूज करतो. बरोबर. एल्स इफचा ठीक आहे. आता एवढ्या पॉसिबिलिटीज आहे तर आपण प्रत्येक वेळी ठीक आहे एल्स इफ लिहित गेलो तर हा क्लीन कोड नसेल. ठीक आहे. एल्स इफ परत एल्स इफ असा मल्टिपल पॉसिबिलिटी झाला आणि आपण परत लिहित गेलो प्रत्येक वेळी एल्स इफ ठीक आहे. मग त्याच्यापेक्षा आपण काय यूज करतो? तिथे आपण यूज करतो स्विच स्विच कंडिशन्स. स्विच कंडिशन. ठीक आहे. जसं आपण इथे एक्झाम्पल मध्ये बघितलं द स्विच स्टेटमेंट इज अ क्लीन वे टू चेक वन व्हॅल्यू अगेन्स्ट मेनी पॉसिबल ऑप्शन. ठीक आहे. हे काय झालं? एक व्हॅल्यू होती आपल्याकडे आणि याच्या मल्टिपल ऑप्शन होता किंवा पॉसिबिलिटीज होता. मग याच्यासाठी आपण काय चेक करतो? एल्स इफ न लिहिता आपण यूज करतो. ठीक आहे. स्विच स्टेटमेंट. सो इन्स्टेड ऑफ रायटिंग मेनी एल्स इफ ब्लॉक आपण काय लिहितो? स्विच जे असेल. ठीक आहे. ते स्टेटमेंट ठीक आहे आपण जे लिहित असतो एल्स इफ लिहिण्यापेक्षा तर त्याचा सिंटॅक्स काय सांगतो सर्वात? स्विच हा कीवर्ड त्याच्यानंतर व्हॅल्यू त्याच्यानंतर काय केस. ठीक आहे. एक पॅरेंथेसिस त्याच्यामध्ये कर्ली ब्रेसेस ओपन लास्टला क्लोज. ठीक. पहिली केस जे असेल ठीक आहे ऑप्शन 1 मग हा कोड रन व्हायला पाहिजे नंतर ब्रेक. ठीक आहे. परत ऑप्शन 2 आणि हा कोड रन व्हायला पाहिजे. आता मी इथे एक्झाम्पल मध्ये आपण एक्झाम्पल घेऊ त्याच्यानंतर तुम्हाला नीट एक्सप्लेनेशन एक्झाम्पल नुसार मी एक्सप्लेन करतो ऍक्च्युली आपण स्विच केसचा यूज कसा करतो. ठीक आहे. सगळ्यात आधी ठीक आहे एंडने कसलं एक्झाम्पल घेतलं आपल्याला डेचं एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे. आता याच्यात काय होईल? एक व्हेरिएबल डिफाईन केला स्विच कीवर्ड लिहिला आणि डे जी व्हॅल्यू होती म्हणजे कोणती आलेला 3 व्हॅल्यू इथे बाउंड होऊन जाईल. आपण पहिल्या काय चेक करू? ठीक आहे. पहिले आपण काय चेक करू? अगेन्स्ट मेनी पॉसिबल ऑप्शन. ठीक आहे. जर केस 1 राहिला तर आपण काय करू? याला मंडे आणि तिथून ब्रेक करून देऊ. ठीक आहे. परत केस 2 असला तर ट्यूजडे आणि ब्रेक 3 असला तर वेडनेसडे ब्रेक आणि डिफॉल्ट काय असेल? इनव्हॅलिड डे. सो इथे काय झालं आपल्याला? मेनी पॉसिबल व्हॅल्यू झाल्या. ठीक आहे. अगेन्स्ट एक व्हॅल्यूच्या अगेन्स्ट किती पॉसिबल व्हॅल्यू झाल्या आपल्याला? मल्टिपल. ठीक आहे. मग या आपल्याला कोड करण्यासाठी आपण काय करतो? इथे एल्सिफ ने यूज करता आपण काय करतो? इथे क्लीनर कोडसाठी आपण यूज करतो स्विच स्टेटमेंट. आता सेम आपण इथे एक्झाम्पल मध्ये ते बघू. आता जर मी इथे लिहिलं लेट ठीक आहे डे आणि आपण डिफाईन करू इथे 3. आता मला चेक करायचं होतं. आता मी जर इफ यूज करत तर काय केलं असतं? ठीक आहे. मल्टिपल पॉसिबिलिटी इफ आपण एल्स इफ ने कसं केलं असतं? ते इक्वल टू 1 आपण बोललो असतो कन्सोल डॉट लॉग मंडे. परत आपण इथे आलो असतो परत लिहिलं असतं आपण एल्स इफ डे इक्वल टू 2 आपण इथे प्रिंट केलं असतं कन्सोल डॉट लॉग आपण प्रिंट केलं असतं ट्यूजडे. सेम आपण असं करत गेलो असतो परत एल्स इफ. ठीक आहे. एल्स इफ डे इक्वल टू 3 आपण प्रिंट केलं असतं वेडनेसडे. इथे वेडनेसडे परत इथे आलो परत एल्स इफ इथे आपण परत चेक केलं असतं डे इक्वल टू 4 असं आपण मल्टिपल चेक करत गेलो असतो. ठीक आहे. पण म्हणजे हा बी कोड रन होईल. ठीक आहे. हा बी कोड काय होईल तुमचा?
रन आहे आणि तुम्हाला आउटपुट पण भेटून जाईल. पण याचा शॉर्टर वे काय लिहायचं, जर एक व्हॅल्यू आहे ते बोलले होते, ठीक आहे, एकच व्हॅल्यू आणि मल्टिपल ऑप्शन आहे त्याच्यासाठी, ठीक आहे. म्हणजे डे आपण काय चेक करतोय, डे 3 लिहिलं आहे पण डे चेंज येऊ शकतो, ठीक आहे, 2 होऊ शकतो, 1 होऊ शकतो, 4 होऊ शकतो, ठीक आहे, 7 होऊ शकतो. याच्यासाठी काय झालं आपल्या एक डे साठी मल्टिपल डे मल्टिपल, ठीक आहे, ऑप्शन जे आहे डे साठी मल्टिपल ऑप्शन एक्झिस्ट करत आहे, ठीक आहे. म्हणजे एक तर तो मंडे असू शकतो किंवा संडे, वेनसडे, फ्रायडे एक्सेट्रा, ठीक आहे, हे असू शकतो. याच्याने काय झालं, व्हॅल्यू एकच झाली आपली, व्हॅल्यू काय आपली डे, आणि पॉसिबल ऑप्शन किती आपल्याकडे आहे 7. सो याच्यासाठी आपण काय यूज करतो, स्विच स्टेटमेंट्स. तर सिंटॅक्स काय म्हणतो सर्वात आधी, आपण याला कमेंट करू सर्वात आधी. पण इथे आलो, बोललो रेट इथे इक्वल टू 3, आणि मी आता इथे कोड करायला स्टार्ट केलं, ठीक आहे. काय बोलले सर्वात आधी यूज करायचं स्विच कीवर्ड, त्याच्यानंतर ठीक आहे व्हॅल्यू, त्याच्यानंतर काय बोलले ते व्हॅल्यू यूज करा पॅरेंथेसिस मध्ये. इथे पॅरेंथेसिस टाकलं, इथे काय लिहिले ही व्हॅल्यू, ठीक आहे. त्याच्यानंतर काय बोलले हे कर्ली ब्रेसेस, ठीक आहे, टाकत आता हे मी टाकलं. त्याच्यानंतर कीवर्ड काय त्यांचं केस 1, इथे काय केलं आपण केस 1 डिफाईन केली, ठीक आहे, केस 1 डबल कोलन, आणि इथे आपण लिहू कन्सोल डॉट लॉग मंडे त्याच्यानंतर आपण चेक करू, ठीक आहे. आता ही झाली आपली केस 1, ठीक आहे. आता मी परत आलो, आता चेक करू आपण केस 2. इथे लिहिल केस जर 2 असली तर मी काय प्रिंट करेल कन्सोल डॉट लॉग चूज, ठीक आहे. आता परत येईल मी केस ठीक आहे 3, इथे काय करेल मी कन्सोल डॉट लॉग पण देऊया इथे मायनस डे. आता मी सेम अजून एक लिहिल इथे केस 4, काय लिहिले इथे कन्सोल डॉट लॉग आपण आता अनेक काय असते, त्याच्यानंतर असतं प्रत्येक इथे ब्रेक स्टेटमेंट. तर याचा मी एक्झाम्पल देईल, याचा काय यूज असतो, परत ब्रेक, इथे ब्रेक, आणि परत इथे ब्रेक, परत इथे एक ब्रेक. तर हे झालं आपलं स्विचचं, हा सिंटॅक्स, हे कीवर्ड आणि हा कोड. त्याच्यानंतर काय बोलतात ते एक डिफॉल्ट टाका, काय बोलत ते एक येईल आपल्यासाठी डिफॉल्ट आणि काय त्याचा सिंटॅक्स, परत डबल कोलन, आणि इथे कन्सोल डॉट लॉग इनव्हॅलिड डे. आता याला आपण रन करू. आता आपल्याला काय प्रिंट होते वेनसडे, कसं काय, कारण की आपला जो आहे, ठीक आहे, कोणता डे डिफाईन केला आपण 3. आता मी जर 1 केलं तर कोणता आहे आपल्यासाठी, ठीक आहे, मंडे आहे, तो प्रिंट होईल. सेम मी आता इथे व्हॅल्यू चेंज करून इथे टाकली 4, तर काय प्रिंट होईल आपल्याला थर्सडे, ठीक आहे. सेम आता मी व्हॅल्यू 78 टाकली तर काय प्रिंट होईल आपल्याला इनव्हॅलिड डे. आता मी हा, ठीक आहे, हा पूर्ण कोड जो असेल तुम्ही 1 बाय 1, ठीक आहे, एक लाईन एक्सप्लेन करेल तुम्हाला, बट त्याच्या आधी आपण एक ब्रेक घेऊन त्याच्यानंतर एक्सप्लेन करू.
ठीक आहे. तो आपण काय घेतलंय सर्वात आधी इथे व्हेरिएबल डिफाईन केलं. ठीक आहे. त्याचं काय दिलं त्याला व्हॅल्यू 3 दिली. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय केलंय स्विच स्टेटमेंट जे आहे ते इथे ठीक आहे ते 3 दिली. त्यानंतर काय आपण स्विच स्टेटमेंट जे आहे ते स्टार्ट केलंय. त्याच्यात व्हॅल्यू काय टाकलं आपण ही 3. आता याच्यात काय काय चेक करतोय आपण सर्वात आधी. सो आता ईच केस आहे ठीक आहे. या प्रत्येक केसेस आहे त्याच्या काय चेक करतं आपल्यासाठी याच्यातल्या व्हॅल्यू चेक करते. ठीक आहे. म्हणजे व्हॅल्यू 1 असेल तर काय होईल आपल्यासाठी मंडे प्रिंट होईल, व्हॅल्यू 2 असेल तर काय प्रिंट होईल आपल्यासाठी ट्यूजडे प्रिंट होईल, व्हॅल्यू 3 असेल तर वेनसडे प्रिंट होईल आणि व्हॅल्यू 4 असेल तर थर्सडे प्रिंट होईल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक डिफॉल्ट काय असतं, डिफॉल्ट म्हणजे यांच्यापैकी कोणतीही व्हॅल्यू आपल्याला भेटली नाही. ठीक आहे. तर मग आपण काय एक्झिक्यूट करतो, आपण जो असतो डिफॉल्ट लिहितो आणि कीवर्ड लिहितो आणि त्याच्यानंतर आपले ठीक आहे 2 कोलन आणि त्याच्या आधी त्याच्यानंतर आपण लिहितो इनव्हॅलिड डे. ठीक आहे. म्हणजे काय होतं याच्याने की इथे कोणतेच आपली ठीक आहे ज्या व्हॅल्यू आहे त्या मॅच नाही झाल्या कोणत्याच केसमध्ये. मग आपण त्याच्याने काय करू मग एक रन करून देतो आपण डिफॉल्ट जसं आपण इफ आणि एल्स मध्ये लिहितो. ठीक आहे. इफ एवढ्या कंडिशन ट्रू झालं म्हणजे याच्यात एक व्हॅल्यू भेटून गेली आपल्याला तर यांच्यापैकी कोणते तरी एक रन कर म्हणजे आउटपुटमध्ये दाखव, नाही तर डिफॉल्ट हे दाखवून दे इनव्हॅलिड डे. म्हणजे हे जरी एक्झिक्यूट नाही झाले तर डिफॉल्ट हे एक्झिक्यूट होईलच आपल्यासाठी. सो हा असतो स्विचचा सिंटॅक्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये ब्रेकचा काय यूज असतो, जर आपण ब्रेक काढून टाकला ठीक आहे प्रत्येकाने तर काय होईल इथे ब्रेक काढला. ठीक आहे. ब्रेक काढला तर आपल्याला आता प्रिंट का व्हायला पाहिजे 3ला. ठीक आहे. वेनसडे प्रिंट व्हायला पाहिजे पण आपल्याला प्रिंट का व्हायला तसं मी एंटर केलं. ठीक आहे. काय आलं आपल्यासाठी सर्व जर ठीक आहे इथे मी मोठा करतो. ठीक आहे. इथून आपल्याला प्रिंट होताना काय आलं डायरेक्ट 3 इथून वेनसडे ठीक आहे ट्यूजडे आणि इनव्हॅलिड डे या तिन्ही कंडिशन आपल्याला ठीक आहे ट्रू झाले. काय होतं ब्रेकचं काम काय असतं, ठीक आहे ब्रेकचं काम असं असतं जेव्हा मॅच होईल. ठीक आहे. म्हणजे आता मी इथे ब्रेक लिहिला. ठीक आहे. जिथे व्हॅल्यू मॅच होईल फॉर एक्झाम्पल मी परत ब्रेक टाकतो. ठीक आहे. सर्वात ब्रेकचं काम काय असतं जिथे आपली व्हॅल्यू मॅच झाली. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे व्हॅल्यू मॅच झाली आपल्या बरोबर इथे ब्रेक इथून एक्झिक्यूट करणं स्टॉप करून टाक म्हणजे स्टॉप. ठीक आहे. स्विच आफ्टर द मॅचिंग द केसेस जसं ते बोलतंय डॉक्युमेंटेशन मध्ये स्विच स्टेटमेंट आपल्याला काय करायचं आपल्याला स्टॉप करून द्यायचं. जसं आपल्याला जे केस मॅच झाली ठीक आहे ह्याच्याने काय ब्रेक म्हणजे काय तोडणे म्हणजे फॉर एक्झाम्पल हे स्विच स्टेटमेंट इथेच नेक्स्टला नाही जायचं आपल्याला काय करायचं फक्त इथेच ब्रेक होऊन इथे नेक्स्ट ज्या केसेस असेल त्याचे नाही करायचं. आता जर मी प्रिंट केलं तर आपल्याला काय प्रिंट होईल फक्त वेनसडे प्रिंट होईल. ठीक आहे. एक मिनिट डे ब्रेक ब्रेक ठीक आहे डे 4ला ब्रेक आणि व्हेरिएबल मध्ये काय टाकलं आपण डे 3. आता काय प्रिंट झालं आपल्याला वेनसडे प्रिंट होते. कसं काय होते कारण आपण इथे ब्रेक टाकला. ठीक आहे. तसा ब्रेक नाही टाकला आपल्याला काय प्रिंट होतो वेनसडे आणि हे पुढचे जे असतात ठीक आहे ते सर्व आपल्याला प्रिंट व्हायला लागते. ठीक आहे. इनव्हॅलिड डे थर्सडे हाच काय यूज असतो ब्रेकचा काय यूज असतो हे स्टेटमेंट इथे थांबवणे म्हणजे स्टॉप करून दे जर आपल्याला व्हॅल्यू भेटून गेली तर. ठीक आहे. आता हेच एक्झाम्पल आपण कशाला बघितलं हे नंबरचं बघितलं. ठीक आहे. हेच एक्झाम्पल आपल्याला तर फॉर एक्झाम्पल इथे राहिलं असतं आपल्याला ठीक आहे मंडे तर आपण काय केलं असतं सेम इथे लिहिलं असतं केस इथे आपण लिहू मंडे. ठीक आहे. सेम आपण नेक्स्ट लिहत गेलो असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे कन्सोल मध्ये जर वाटलं ठीक आहे आपण इथे बोललो स्टार्ट बिकेम त्याच्यानंतर परत सेम आपण डे सेकंड घेतला असता. ठीक आहे. जेव्हा आपण इथे चेक केले असते इथे आपण काय चेक करतो फक्त जी व्हॅल्यू आहे ती चेक करतो. ठीक आहे. ही जी व्हॅल्यू आपण इथे स्टोअर करतो म्हणजे आपल्याला मल्टिपल ऑप्शन चेक करायचे. ठीक आहे. आपण काय करतो इथे केसचा पुढे ठीक आहे ती व्हॅल्यू टाकतो जी आपल्याला मॅच करायची का सोबत आपल्या या व्हेरिएबल सोबत इथे आपण जो इथे डिफाईन करून इथे स्विच मध्ये टाकतो तो या. ठीक आहे. तर हा यूज असतो आपला स्विच स्टेटमेंटचा. ठीक आहे. काय बोलले डू नॉट फॉरगेट टू ब्रेक. ठीक आहे. आपण जे एक्झाम्पल बघितलं तेच सांगता इफ इच केस शुड रिटर्न विथ ब्रेक. ठीक आहे. ते काय बोलले प्रत्येक केसचा इथे आपल्याला ब्रेक टाकायलाच पाहिजे का बरं विदाऊट इट जावास्क्रिप्ट कीप रनिंग नेक्स्ट केसेस टू. म्हणजे जसं आपण आता एक्झाम्पल बघितलं ठीक आहे आपण इथून ब्रेक काढून टाकला आपल्याला काय झालं वेनसडे प्रिंट झालं
त्याच्यानंतर थर्सडे प्रिंट झाला आणि इनव्हॅलिड डे प्रिंट होतं. का बरं की जावास्क्रिप्ट एक्झिक्युशन स्टार्ट म्हणजे कंटिन्यू स्टार्ट करत राहते. ठीक आहे, ती ब्रेक नाही होत कुठेच. मग याच्याने काय होईल, इवन इफ दे डू नॉट मॅच, ठीक आहे, काय बोलले दे, दिस इज कॉल्ड फॉल थ्रू अँड मोस्ट कॉमन बिगिनियर, ठीक आहे, मिस्टेक. सो कधीही ब्रेक जे असेल ते इन्सर्ट करायचा प्रत्येक केस नंतर. सो त्याच्याने काय होईल, जर तुमची व्हॅल्यू मॅच होऊन गेली त्याचा पुढे कोड स्टॉप होऊन जाईल. ठीक आहे, एक्झिक्यूट करणं म्हणजे इथूनच तो बाहेर येईल आणि तुम्हाला इथे कन्सोल लॉग जो आउटपुटमध्ये असेल, ठीक आहे, व्हॅल्यू मॅच होऊन तुमची ही डे 3ची बरोबर इथे डे 3ची व्हॅल्यू मॅच झाली आणि तुम्हाला प्रिंट, ठीक आहे, तो होऊन जाईल. सो या प्रकारे आपण आज किती गोष्टी बघितल्या. एक नेस्टेड इफ, पूर्ण इंट्रोडक्शन मी परत घेतलं, त्याच्यानंतर नेस्टेड इफ आणि स्विच स्टेटमेंट आपण बघितले. ठीक आहे, सो याच्यात कोणत्या स्टेटमेंटमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर मला इथे मेसेज करा, मी परत एक्सप्लेन करेन. मी 2 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला. जर प्रॉब्लेम असेल तर इथे मला मेसेज करू शकता किंवा अनम्यूट करून बोलू शकता की स्टेटमेंट समजलं तर मी ते एक्सप्लेन करेल. ठीक आहे, तर एक छोटी एक्सरसाइज आहे आता ती. आता आपण जेवढे स्टेटमेंट शिकलो त्याच्यावर मग ते तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, जर प्रॉब्लेम नसेल तर काही, जर आला तरी ठीक आहे प्रॉब्लेम, क्वेश्चन सॉल्व्ह करताना तर विचारू शकतो. ही तुमचे 10 क्वेश्चनची एक्सरसाइज आहे. ठीक आहे, तुमच्याकडे 15 मिनिट्स आहे, 1 बाय 1. ठीक, प्रत्येक क्वेश्चन जो असेल तर सॉल्व्ह करायचा ट्राय करा. सर्वात आधी आपण समजून घेऊ लीप इयर असतं काय. ठीक आहे, इथे आलो, इथे काय करायचं. ठीक आहे, मी आता सांगतो क्वेश्चन सॉल्व्ह कसं काय करायचं. इथे आलो, इथे बघितलं, ठीक आहे, काय मला क्वेश्चन नाही समजला. ठीक आहे, मी बोललो, कुठे गेलं, ठीक आहे, व्हॉट इज लीप, ठीक आहे, लीफ इयर. ठीक आहे, लीप इयर काय असतो. ठीक आहे, ठीक आहे, लीप इयर कॅलेंडर इयर कंटेन 3, ठीक आहे, 366 डे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, ऑफ युजल 365 एक्स्ट्रा डे ॲडेड इन फेब्रुवारी, इज अडजस्टमेंट मेड बाय 4 इयर्स. इथे सिम्पल एक्सप्लेनेशन बघू. ठीक आहे, व्हॉट इज लीफ इयर इन सिम्पल एक्सप्लेनेशन म्हणजे तुम्हाला समजायला इझी होईल. ठीक आहे, म्हणजे काय, एका वर्षात मला पूर्ण स्क्रीन शेअर करतो, एंटायर स्क्रीन. ठीक आहे, आता नॉर्मली किती असतं आपलं इयर, किती असतात. ठीक आहे, लीप इयर इज अ इयर विथ 366 डेज इन्स्टेड ऑफ 365. आपल्या इयरमध्ये आपल्याला माहिती आहे किती डेज असतात, काय असतात 365 मध्ये किती 365 दिवस असतात. ठीक आहे, एक्स्ट्रा डे इज फेब्रुवारी 29 ॲडेड ऑफ द एंड ऑफ फेब्रुवारी, म्हणजे तिथे फेब्रुवारीमध्ये, ठीक आहे, आपली 29 तारीख आली, आपलं काय होऊन जाईल ते, म्हणजे 365 पेक्षा 360 डेज झाले तर ते कोणतं इयर राहील आपल्यासाठी, ते असेल आपल्यासाठी लीप इयर. आता मग ते आपल्याला काय करायचं, आपल्याला कोड करून ते ठरवायचं की ते लीप इयर आहे की नाही. आता याचे कसं कळेल, 365 पेक्षा आपल्याला कोणता एक डेज असेल तो एक्स्ट्रा ऍड झाला, तो काय होऊन जाईल आपल्यासाठी लीप इयर होऊन जाईल. आता तुम्हाला कोडी करून दाखव की हे समजलं की लीप इयर एक्झॅक्टली काय असतं. लीप इयर म्हणजे 365 ऐवजी 360 जे डेज असतात त्यांना काय म्हणतो आपण, तो असतो आपल्यासाठी लीप इयर. ठीक आहे, लीप इयर. आता याचं लॉजिक असेल, ठीक आहे, इन्स्टेड ऑफ 365 आपल्याकडे किती असतात 366 डेज जेव्हा येतात फेब्रुवारीमध्ये, डेज इन इयर, आणि ते कोणत्या असतं फेब्रुवारी मंथमध्ये. ठीक आहे, फेब्रुवारी मंथ ते काय असतं आपल्यासाठी लीप इयर. सो या प्रकारे आपण हा अर्थ असतो हा क्वेश्चनचा. की आता तुम्हाला काय करायचंय, कोड करून बघायचंय की आपला कुठे गेला तुमचा, इथे तुमचा क्वेश्चन काय, चेक इफ इयर लीप आहे की नाही. आता हे लॉजिक ठीक आहे तुम्ही ठरवणार तुम्हाला करायचं कसं आहे. आता मी सांगितलं की लीप इयर एक्झॅक्टली असतो काय की 365 ऐवजी 366 जिथे डेज येतात तो असतो आपला लीप इयर.
ठीक आहे. लॉजिक स्वतः ट्राय करा. नाही जमला तर मी उद्या परत हा कोड करू. ठीक आहे आपण लीप इयरचं. बट थोडा ट्रिक आहे, बट तुम्ही ट्राय करा एकदा. ठीक आहे स्वतः सॉल्व्ह करण्याचं. त्याच्यानंतर मग नेक्स्ट ट्राय करा. ठीक आहे वन बाय वन. आणि मग उद्या नोट डाऊन करून ठेवा. जर तुम्हाला कोणता क्वेश्चन समजला नसेल किंवा जमत नसेल, ठीक आहे त्याचा आउटपुट येत नसेल, तर आपण तो परत एकदा मी एक्सप्लेन करेल. मग त्याच्यानंतर उद्या आपण ठीक आहे कोड करू. सर्वात आधी उद्या आपण याचा कोड करू. ठीक आहे लीप इयरचा. आता मी तुम्हाला समजवलं की लीप इयर आहे काय. सो जर तुम्हाला लॉजिक बनवता येत असेल तर करा, नाही तर आपण उद्या लॉजिक बनवून ठीक आहे हा कोड पूर्ण ट्राय करू. बट एकदा स्वतः ट्राय करा, नाही जमलं तर ठीक आहे आपण असं पण उद्या कोड करणारच.